नको दक्षिणा हवी प्रदक्षिणा, तुमची दक्षिणा नको, पण नक्की देव तुम्हाला पावायसाठी काय करावं लागेल त्यासाठी निश्चित जेजुरीमध्ये या. आणि काही लोकांचा गैरसमज होतो इथं दक्षिणा जबरदस्तीने मागितले जातात. दक्षिणा देऊ नका, पण देवाची अचूक माहिती घ्या कशी करावायची आहे असे सांगितले जाते. ते म्हणजे विनामूल्य सेवेची. जेजूर गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर. या महागाईच्या काळामध्ये दक्षिणा घ्यायची किती आणि द्यायची किती हे पण प्रश्न पडलेले. पण सर्वांना एक आवाहन आहे, आपल्या इच्छेदानुसार दान करा. इच्छेदान करताना समजावून घ्या की देवाला नैवेद्य दाखवायचे, देवाला शिदा द्यायचा आहे, शिदेची येईल एवढीच दक्षिणा द्या. आजचा आपला 6वा दिवस म्हणजे आपल्या आज आठवड्याची सांगता होणार आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच आहे की आपला कुळधर्म कुळाचार कसा चालतो. जेजुरी गडावरती आल्यावरती एक मंगल आणि पावित्र्याचं वातावरण त्या जेजुरी गडावरती होत असतं. पण हे सगळं होत असताना मनामध्ये एक शंका कुशंका राहते, ती म्हणजे आपला देव व्यवस्थित होईल का, आपली तळी आरती व्यवस्थित होईल का. त्या हिशोबाने आपल्याला आज काही एक संवाद साधायचा आहे. तर माझ्या बरोबर आहे या गडावरती ही एक अशी व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ती व्यक्तीने संगीत क्षेत्रामध्ये पण त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर कुलधर्म आणि कुलाचार जो आपण करत असतो त्यामध्येही म्हणजे पूजा अर्चा, देवाचा अभिषेक, ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात. तर आपण त्यांच्याशी बोलूया. त्यांचं नाव आहे कबीरदादा मोरे आणि खंडोबा देवाचे उपासक, सेवेकरी आणि त्याचबरोबर एक संगीत क्षेत्रामध्ये पण दादांचं नाव आहे. दादा नमस्कार. नमस्कार, माझं नाव कबीर रमेश मोरे. माझा मोबाईल नंबर आहे 9960531303. खंडोबाची सेवा करा. आणि जेजुरीमध्ये काही लोकांचं टेंडन्सी झालेली आहे की जेजुरी तीर्थक्षेत्रामध्ये या तीर्थक्षेत्राला दक्षिण भाविक लोक भरपूर देतात आणि लय दक्षिणा दिली जाते. आणि काही लोकांचा गैरसमज होतो इथं दक्षिणा जबरदस्तीने मागितले जातात. दक्षिणा देऊ नका, पण देवाची अचूक माहिती घ्या. खंडोबा देवाची अचूक माहिती घ्या की जेणेकरून तुम्हाला खंडोबा काय आहे. दक्षिणापेक्षा तुमची श्रद्धा महत्वाची आणि श्रद्धा महत्वाच्या वरती तुमचं खंडोबा कोण आहे आणि आध्यात्मिक काय आहे याची अचूक माहिती घेण्यासाठी जेजुरी तीर्थक्षेत्रामध्ये या नगरीमध्ये तुमचा काय खंडोबा बद्दल जो संवाद करावायचा असेल जेजुरी तीर्थक्षेत्राला, खंडोबा शंकर आणि म्हाळसा पार्वती हे जेजुरीमध्ये नाव का पडलं, खंडोबाला भंडारा का वाहता, खंडोबा या तीर्थक्षेत्रामध्ये खंडोबाला सुक्या नारळाचा प्रसाद का व्हायला जातो, नारळ का फोकला जात नाही, जागरण हा विधी काय आहे, गोंधळाचा विधी काय आहे, लंगराची कडी का तुटली जाते. आणि जेजुरी गडावरती या तीर्थक्षेत्राला खंडोबाच्या दरबारामध्ये जो कोटंबा भरला जातो, शिदा आणला जातो. जेजुरी तीर्थक्षेत्रामध्ये कुळधर्म कुळाचार्य या तीर्थक्षेत्राला जेजुरी उपासना कशी करावायची आहे या जेजुरी गडावरती जोडीने जेजुरीवरती या नगरीला का यावं लागतं, जेजुरी गडावरती आपण देवाला कशी प्रार्थना करायची, देव आपल्याला कसे भेटतील या संदर्भातच ज्या भाविकांना या जेजुरी गडावरती जर तुम्हाला विनामूल्य सेवा म्हणून आध्यात्मिक विषयावरती फक्त खंडोबा दरबारामध्ये खंडोबाचीच माहिती मिळेल आणि खंडोबाचेच विधी होतील अशीच माहिती देणार. अशाच माहितीला जर तुम्हाला खंडोबाची माहिती संपूर्ण घ्यावयाची असेल तर जेजुरी गडावरती सेवेकरी म्हणून जे सेवा करतात आणि ज्या सेवेमध्ये खंडोबाची उपासना कशी करावायची आहे असे सांगितले जाते ते म्हणजे विनामूल्य सेवेची. तुमची सेवा जेजुरीमध्ये खंडोबाला कशी पोचवायची या संदर्भात पूर्ण माहिती दिली जाणार आहे. आणि याच नगरीला असं म्हटलं गेलेलं आहे, जेजूर गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर.
नक्की मृत्यू लोकामध्ये खंडोबा आहेत की नाही. ज्या वेळेस तुम्ही खंडोबा देवाची उपासक सेवक म्हणून आध्यात्मिक विषयावरती जेजुरी गडावरती येऊन ज्या वेळेस तुम्ही देवाला साकडं घालताल, देवाला नमस्कार करतात, देवाची पूजा अर्चा करताल, त्यावेळेस तुम्हाला प्रसिद्धी येईल. नको दक्षिणा हवी प्रदक्षिणा, तुमची दक्षिणा नको, पण नक्की देव तुम्हाला पावायसाठी काय करावं लागेल त्यासाठी निश्चित जेजुरीमध्ये या. येळकोट येळकोट जय मल्हार. दादा तुम्ही एक विषय बोललेला की इथे प्रत्येक भाविक श्रद्धेने येतो. भाविकांमध्ये भरपूर जणांमध्ये कसा गैरसमज आहे की इथे आल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक देवस्थानामध्ये दक्षिणा प्रत्येक मागितली जातात. क्षेत्रामध्ये दान पुण्य करतात. पूर्वी दान द्यायचे. दान म्हणजे काय द्यायचे तर दक्षिणा नव्हती. रामाच्या अगोदर ज्यावेळेस खंडोबाला भेटायला यावायचे, या तीर्थक्षेत्राला भेटायला यावायचे, त्यावेळेस दक्षिणा हा प्रकार नव्हता. दक्षिणा हे साधक साधन केलेले बांधवांनी. पण ज्या वेळेस देवाला नमस्कार करायचा आहे आणि त्यांच्याकडनं विधीपूर्वक विधी करून घ्यायचे, म्हणून त्या संदर्भातून देणारं धान्य, देणारे वस्त्र, हे भाविक लोक येऊन त्याची पूजापाठ करायची आणि ते वस्तू स्वरूपात वस्त्रदान, अन्नदान, धान्यदान असे करून जायचे. आता धान्य आणायचे, वस्त्र आणायचे हे लोकांना शक्य या गडावर चालता येत नाही. काही जणांना प्रॉब्लेम्स येतात, काही जणांना येऊची फक्त भंडारा घेऊन यायची इच्छा असते आणि त्या स्वरूपात दक्षिणा या दान धर्मामध्ये दिली जाते. पण या महागाईच्या काळामध्ये दक्षिणा घ्यायची किती आणि द्यायची किती हे पण प्रश्न पडलेले. पण सर्वांना एक आवाहन आहे, आपल्या इच्छेदानुसार दान करा. इच्छेदान करताना समजावून घ्या की देवाला नैवेद्य दाखवायचे, देवाला शिदा द्यायचा, शिदेची येईल एवढीच दक्षिणा द्या. मित्रांनो, जशी जशी संध्याकाळ होते तशी तशी या जेजुरी गडावरती आपण बघतोय भक्तिमय वातावरणामध्ये हा जेजुरीचा गड सजलेला आहे. भाविक येतात. आज रविवार आहे. रविवार म्हटलं तर खंडोबाचा दिवस प्रत्येक जण येत असतो आणि आपण बघतोय आपली जेजुरीची जी ग्रामदेवता आहे ती ग्रामदेवता म्हणजे आपली आई जानाई. आज तिचा उत्सव सोहळा आहे. आज तिसरा दिवस आहे, त्यामुळे आज सांस्कृतिक कार्यक्रम आहे. पण त्याचबरोबर आपण बघतो काही काही गोष्टी अशाही असतात. लोक येतात, तळी भंडार करतात, आपला देवदेव करतात, जागर करतात आणि त्याचबरोबर नवीन जोडपं येतं आणि हे जोडपं आपल्या आयुष्याची सुरुवात ह्या खंडेरायाच्या चरणी जी होते त्याच्यासाठी आपल्या घरातले देव घेऊन येतात. आपण बोलतो ना मोबाईलमध्ये आपण जेव्हा रिचार्ज टाकतो तेव्हाच मोबाईल चालतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातले जे देव आहे ते आपले देव भेट करून आपल्या त्यांचा तळीभंडार करून ह्या आपल्या गडावर आणतात. आणि तुम्ही बघताय माझ्या पाठी सगळे आपले भक्तगण आहेत, सगळे आपले भक्त परिवार आहे. आणि जेजुरीची जशी जशी रात्र होते तशी तशी ह्या गडाला खूप वेगळं स्वरूप होतं. तर आपण आता बघूया काय चाललं. तर मित्रांनो, तुम्ही हा जो परिसर बघताय, हा जो परिसर आहे म्हणजे ही आपली तटबंदी आहे जेजुरीची. आणि तुम्ही त्या साईडला बघाल तर विष्णुपद जे आहे, जरंडेश्वरचं देवाचं एक मूर्ती पण ठेवलेली आहे. विष्णुपद म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, श्री साक्षात विष्णूचे पदस्पर्श झालेले ह्या पावनभूमीला, या जेजुरी गडाच्या पावनभूमीला त्यांचे ते पद तिकडे आहेत. मित्रांनो, जरंडेश्वर म्हणजे अर्थात आपले पवनपुत्र हनुमान. जसं साताऱ्याला जे जरंडेश्वर आहे त्यांची प्रतिकृती म्हणजे आपला जरंडेश्वर आहे. आणि आपण ह्या साईडला बघतोय श्री विष्णुपद. तर मित्रांनो, तुम्ही बघताय विष्णुपद या जेजुरी गडावरती साक्षात श्री विष्णू भगवंतांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हा जेजुरी गड आणि त्यांची ती सोल पावलं म्हणजे हे विष्णुपद. आणि आपण बघतोय ही जी जागा आहे, जेव्हा अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी जेव्हा ती तटबंदी बांधलेली त्या अगोदर ह्या जागेला खूप विशेष महत्व होतं. ही जागा आपण बघू शकतो. आता एक वेगळ्या पद्धतीने म्हणजे लोकांनी येऊन जास्त हात लावू नये म्हणून आता हे लावलेलं आहे. परंतु हे विष्णुपद साक्षात श्री विष्णू भगवंताने येऊन ह्या गडाला स्पर्श केलाय. त्यांच्या सोन पावलांनी त्यांचा पायाचा स्पर्श इथे झालाय, असं हे विष्णुपद. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचंय, आज आपण रीलच्या माध्यमातून बघतोय प्रत्येक भाविक येत आहे आणि व्हिडिओ काढताय, चांगलीच गोष्ट आहे. पण मित्रांनो, ही एक धार्मिक भावना आहे, ही एक धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे आपली भावना आणि आपली श्रद्धा तर आहे, पण ह्याचा जास्त
कोणी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला जास्त म्हणतात ना प्रसिद्ध तर व्हायलाच पाहिजे, पण त्याचा जास्त करून कोणी या व्हिडिओच्या माध्यमातून कोणी दुरुपयोग करायचं नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच सांगायचं आहे की ही जी जागा आहे ही विष्णुपद आहे, ही आपली सांस्कृतिक आणि त्याचबरोबर ऐतिहासिक असा एक वारसा आहे. त्यामुळे ह्याच्याशी कोणी जास्त करून म्हणतात ना खेळण्याचा प्रयत्न करू नका, व्हिडिओ बनवू नका, ही विनंती. मित्रांनो, आपल्या घरीत आपले आई बाबा असतात, पण आपल्या आई बाबांच्या आपण नमस्कार करतो, नमस्कार करून आपली दिनचर्या करत असतो. तसंच या जेजुरी गडावरती आपला पायाचा स्पर्श होतो, त्या विष्णुपदावरती आपण त्याला नमस्कार केला पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे. परंतु व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी खेळून एक आपली म्हणतात ना आपलं येऊन आम्ही ह्या गोष्टी अशा केलेल्या आहेत हे दाखवून जरा ह्या म्हणतात ना ह्या तुम्ही जे व्हिडिओ बनवतात त्याच्यामधून तुम्ही जरा ते कमी करा. कारण का प्रत्येकाची आस्था जोडलेली आहे, प्रत्येका इकडच्या ग्रामस्थांची, इकडच्या प्रत्येका सेवेकरीची, इकडच्या पुजाऱ्याची आस्था या प्रत्येका ऐतिहासिक वास्तू बरोबर जोडली गेलेली आहे. त्यामुळे मी सर्व भाविकांना एक विनंती करतो की ह्याबरोबर कोणीही असे व्हिडिओ बनवू नका, त्यांच्याशी खेळू नका. मित्रांनो, आपण तर ह्या माहिती तर घेतोय. माझ्या बरोबर आहे निलेश लांगे, हिंदू महादेव कोळी, देवाची सेवेकरी आहे आणि खूप म्हणजे टायमिंग पासून आपल्या देवाची ते सेवा करतात आहे आणि वर्षानुवर्ष परंपरागत ही पिढी चालू आली आहे त्यांच्याकडे. निलेश, काय बोलतोयस? जय मल्हार. जय मल्हार. काय म्हणजे तुझी सेवा काय असते इकडे? देवाची पूजा, आरती, हे सर्व अभिषेक वगैरे करत हे असतो. कंटिन्यू चालू असतं. अभिषेक, पूजा, तळी आरती, जागरण मंडळ, हे सर्व विधीचा कार्य सेवा चालू असते. आपल्या हिंदू महादेव कोळी समाजाला एक खूप अशी ऐतिहासिक परंपरा आहे. हम्म. आदिवासी आदिवास म्हणजे श्री शंकराचे पूजक, हा. साधक आणि हिंदू महादेव कोळी. काय बोलतो त्या शब्दाबद्दल? हिंदू महादेव कोळी म्हणजे आमच्या जातीत महादेव आहे. म्हणजे तिथं महाराष्ट्रात जेवढे पण महादेवाचे ठिकाणी तिथे तिथं आमचे लोक आहेतच. म्हणजे देवाला पाणी घालणं असो, देवाची सेवा असो, महादेवाची सेवा असो, तिथं आमचे लोक आहेत. म्हणजे ते करण्याला आम्हाला म्हणजे आमच्या जातीत महादेव आहे, त्यामुळे आम्हाला महादेवाची सेवा, पूजा, आरती सर्व करणं भागच आहे. म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या करत आले, त्यामुळे आम्हाला करणं भागच आहे. त्यामुळे आम्हाला हे आम्ही सेवा करीत देवायचं नाही का, सेवा हे आमचं नाही का म्हणजे भाग्यच म्हणू शकतो आम्ही. मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं असतं, इकडे प्रत्येका समाजाला, प्रत्येका सेवेकरीला, पुजाऱ्याला एक मान दिलेला असतो. त्यातील आपला हिंदू महादेव कोळी समाज. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं असतं की या जेजुरी गडावरती प्रत्येकाला कामं ही वाटून दिलेली आहेत. प्रत्येकाचा मान आहे, त्या मानाचा प्रत्येक जण वंश परंपरागत पद्धतीने ही आपली तरुण पिढी हा वारसा जपत आली आहे आणि इथूनही ते वारसा पुढे जपत राहतील. खंडेरायाचा तर आशीर्वाद आहे. मित्रांनो, फायनली आमची सेवा संपलेली आहे. इकडून संपलेली म्हणजे आमचा जो आठवडा असतो तो आता आमचा इथे संपन्न झाला आहे. आणि म्हणजे खूप छान वाटलं मला ह्या 7 दिवसामध्ये. आणि खूप म्हणतात ना चैतन्यदायी पण वाटलं. आणि ह्याच हिशोबाने आमचा जो आठवडा असतो तो आम्ही म्हणजे आता देवाची शेजारती झाली आणि आम्ही आमचा ताबा आता सोडलेला आहे.
म्हणजे ह्या सेवेचा. आणि इथून आता जी दुसरी मंडळी आहेत, ते बारभाई मंडळी आहेत, ते आता हा जो एक हे म्हणतात देवाचा सेवा ती घेणार आहे. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कळवा, आणि अशीच आपण खंडेरायाची सेवा निरंतर करत राहूया. जय मल्हार.